बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला। भर दिवसा कोयता घेऊन दुकानाची तोडफोड करण्यात आली। जुन्या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार केली, त्याच्यामुळे ही तोडफोड झाली। अयाज अशफाक शेख असं दहशत माजवणाऱ्या युवकाचं नाव आहे। 4 साथीदारांसह त्याने दुकानाची तोडफोड करत एकाला मारहाण केली। तोडफोड करणाऱ्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मला म्हणजे मी आता आतमध्ये 1.5 महिन्यात काढल्या मला नाव माहित असतं। इकडे बघ, आम्ही तुला कोणी सांगितलं? आम्ही नाव सांगितलंय। ह्यानं नाव माझ्यामुळे कशामुळे कधी सांगितलं तुला नाव? इथं बांधलं। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। अनिकेत, काय नेमका प्रकार घडलेला होता ज्याच्यामुळे अशी तोडफोड कोयत्याने करण्यात आली दुकानाची? नाव माझ्यामुळे कशामुळे कधी सांगितलं तुला नाव? इथं बांधलं। मला म्हणजे मी आता आतमध्ये 1.5 महिन्यात काढल्या मला नाव माहित असतं। इकडे बघ, आम्ही तुला कोणी सांगितलं? आम्ही नाव सांगितलंय। अनिकेत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा सगळा नेमका काय प्रकार घडलेला होता ज्याच्यामुळे अशी दुकानाची तोडफोड करण्यात आली? नाव माझ्यामुळे कशामुळे कधी सांगितलं तुला नाव? बार्शी तालुक्यातील जी ग्रामीण भाग आहे त्यात देखील आता दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो दिवसाढवळ्या अयाज अशफाक शेख या इसमाने जे आहे तो केल्याचं चित्र दिसतंय। खर तर वैराग या ठिकाणी एका दुकानाची तोडफोड जो आहे ते सरळ सरळ कोयत्यानं जो आहे तो हा इसम करत असतानाचं चित्र दिसतंय। खरामध्ये मनामध्ये जो आहे तो कायमचा राग धरत अयाज शेख याने दुकानदाराला शिवीगाळ केली आणि त्यानंतरनं हातामध्ये जो कोयता आहे तो बाहेर काढत दुकानाची तोडफोड जी आहे ते साहित्याची केल्याचं चित्र दिसतंय। तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला बघतोच आणि मी 1.5 महिने जो आहे तो जेलमध्ये राहून आलोय, अशा प्रकारचं वक्तव्य जो आहे तो अयाज शेख यांनी केलेला आहे। या प्रकरणी आता अयाज शेख याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये जे आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र सोशल मीडियावरती आता अयाज शेखचा हा जो कोयता घेऊन दुकानाची तोडफोड केलेली आहे त्याचा व्हिडिओ जो आहे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतानाचं चित्र दिसतंय। त्यामुळं एकंदरीत दिवसाढवळ्या हातामध्ये कोयता घेऊन दुकानाची तोडफोड करत असल्याचा हा व्हिडिओ सध्या आता सोलापूर जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर ग्रामीण भागात देखील अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून करण्यात येते। त्यामुळे अनिकेत, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।